जे संघ जिंकलेले आहेत खास करून मोरबी आणि त्यांच्यानंतर नेवालीपाडा या दोन्ही संघाने इथं उपस्थित राहायचं आहे। सुपर 10 मध्ये आपण संघ क्वालिफाय करणार आहोत। स्ट्रायकिंग एंडकडे असेल त्या ठिकाणी कुशल गुरव आणि एका बाजूला कल्पेश साळुंके हा खेळाडू ना स्ट्रायकिंग एंडला अभि देवघरे खरं तर हा देखील एक अतिशय विध्वंसक खेळाडू या टीमचा आपण त्याचाही उल्लेख करू। कर्जत परिसरामध्ये आम्ही सातत्याने कर्जत प्रीमियर लीगमध्ये समालोचन केलं, अनेक ग्रामीण स्पर्धांमध्ये तिथे गेलो, परंतु त्या परिसरामध्ये या खेळाडूंचा सातत्याने बोलबाला राहिला आहे। गोलंदाजी मार्कमध्ये खरं तर चिंचपाडा संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज पॉवर प्ले स्पेशालिस्ट संकेत पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय। निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून खरं तर अगदी आपण पाहता वरती डोंगर माता आहे आणि त्या झाडांच्या सावळीमध्ये बसून या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेणारे प्रेक्षक देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। एक वर्ष अगदी डोंगराच्या वरून प्रेक्षक पाहत होते, कॅमेरामनने त्यालाही कैद केलं होतं। संकेत पाटील पहिल्या बॉलसाठी, पहिल्या ओव्हरसाठी पहिला बॉल इनसाइड आउट, क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, क्या बात है, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह। पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं संकेत पाटीलचं कुशल गुरव या फलंदाजाने। टायमिंग मार्वलस स्ट्रोक ज्याला म्हणता येईल, फॅब्युलस स्ट्रोक त्या ठिकाणी कुशलचा पाहिला। पुन्हा एकदा रिप्ले आपण ते पाहताय, बॉल होता उजव्याच्या बाहेर आणि त्यानंतर अप्रतिम टायमिंग, क्या बात है, स्टँड अँड डिलिव्हर्ड हा फटका होता कुशलचा क्लास, कुशलचं कौशल्य या फटक्यामध्ये पाहिलं आणि बरोबर एक्सा कव्हरच्या बाहेर हा फटका पाहायला मिळाला। 6 धावा, षटकार, आगाज ऐसा होता अंजाम कैसा होगा असं म्हणतात। सुरुवात बेधडक केली आहे, त्यामुळे शेवट तितका सुंदर होईल का हे पाहावं लागेल। संकेत पाटीलकडे क्षमता आहे, तो कमबॅक देखील करू शकतोय, कमबॅक करावं लागेल। पुन्हा एकदा इनसाइड आउट, आता सॉफ्ट डिसमिसल, लगेच प्रत्युत्तर, क्या बात आहे। मागचा बॉल उजव्याच्या बाहेर टाकला आणि त्यानंतर पायात टाकला बॉल, त्याच्यावरती देखील मन होतं एक्सा कव्हर खेळण्याचा, इथे सॉफ्ट डिसमिसल झाले, लगेच प्रत्युत्तर दिलं त्या ठिकाणी संकेतने कुशलला। असं म्हणतात प्रत्युत्तर देण्यासाठी तुमच्यामध्ये धाडस असणं गरजेचं असतं, ते धाडस दाखवलं संकेत पाटीलने, व्हेरिएशन दाखवलं आणि त्यानंतर मात्र सॉफ्ट डिसमिसल झाले, विधा मनस्थितीमध्ये आले त्या ठिकाणी कुशल। हा फटका जर का ऑन साईडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित स्कोरिंग शॉट पाहायला मिळाला असं, परंतु यावेळेला हा खेळाडू बाजूला रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहता त्या ठिकाणी हा बॉल हलक्या हाताने टॉस झाला, आतमध्ये आणला होता आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती झाला अभि देवघरे हा खेळाडू। अभि देवघरे इन ॲट नंबर 3, आणखीन एक विध्वंसक असा खेळाडू, तर आक्रमक असे हे टॉप ऑर्डरचे खेळाडू आहेत ज्याच्यामध्ये मी कल्पेशचा आवर्जून उल्लेख करेन। कल्पेशकडे क्लास आहे, तो देखील क्लासिकल फटके खेळतो, कुशल देखील तितकाच क्लासिकल फलंदाज आहे आणि त्याहीपेक्षा अतिशय विध्वंसक आणि स्फोटक असा खेळाडू जर कोण असेल तर तो अभि देवघरे तिसऱ्या क्रमांकावरती आलाय। चिंचपाडा संघाचा प्रमुख गोलंदाज संकेत पाटील विकेट त्याने प्राप्त करून दिला आपल्या टीमला। नेक्स्ट बॉल, कट केला बॉलला दिशा दिली आहे, क्या बात आहे, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। थर्ड मॅन आणि गलीच्या मधून बॉल झाला फरार, रन्स मधील 4, चौकार, आधार घेतला, बॉलची गती ओळखली आणि त्यानंतर दिशा दिली थर्ड मॅनच्या दिशेमध्ये। अभिचा हा फटका पुन्हा एकदा आपण पाहताय, ज्या पद्धतीने बॉल टाकला उजव्याच्या बाहेर, कट केला, फक्त दिशा दिली, क्या बात आहे, जबरदस्त टेक्निक वापरली फलंदाजाने। पॉवर प्लेमध्ये या गोष्टी तुम्हाला खरं तर अंमलात आणावं लागतात, एक्झिक्यूट करावे लागतात। वन्स अगेन फुल लेंथ टाकलाय, आता गतिमान फटका होता, वाडिश लॉंग ऑफला फिल्डर डीपमध्ये आहेत त्यांच्या दिशेने सतीश मिसाल, त्यांच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला। एक धाव त्या ठिकाणी मिळाली एका रनच्या मदतीने। स्कोर कार्डवरती आपण फिगर पाहताय, 1 गडी बाद 11 नेल्सन फिगर आणि पहिल्यांदा कॅप्टन कल्पेश आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय। कल्पेश साळुंके हा खेळाडू बघा, त्याची ध्येय यष्टी मजबूत बांध्याचा हा खेळाडू आहे आणि अतिशय ताकदवर फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातोय आणि कल्पेश मैदानामध्ये आलेला आहे त्या ठिकाणी बॅटिंगसाठी। चांगली खरं तर बॅटिंग त्यालाही करावी लागेल। बॅकफुटला गेले, टॅपिंग क्रिकेट, दिशा दिली आहे कव्हरला, शॉर्ट कव्हरला हा फटका पाहायला मिळाला। ओव्हर थ्रो होतोय, बॅकअपसाठी खेळाडू आहे त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल, 1 रन त्या ठिकाणी आपण पाहता। स्ट्राईक रोटेट केली आहे, स्वतःचा अकाउंट ओपन केलं मैदानामध्ये कल्पेश साळुंके या फलंदाजाने। धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती 12, 1 गडी बाद 12, सुरुवात षटकाराने झाली आणि त्यानंतर संकेत पाटीलचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं। स्वर्गीय आर्या 11, सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विपक्ष शिवशक्ती कडाव कर्जत आणि पनवेलचे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत। चॉप केला बॉलला, यॉर्करचा प्रयत्न केला होता, परफेक्ट यॉर्कर पाहिला, त्याला सन्मान दिला अभिने। पहिलं षटक राहिलं इव्हन पूल, कारण पहिल्या षटकाला सुरुवात झाली षटकाराने, त्यानंतर विकेट मिळाला, तदनंतर सिंगल डबल एक चौकार देखील पाहिला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 1 गडी बाद
फक्त आणि फक्त 12 धावा. मी उल्लेख केला होता खरं तर आगाज ऐसा होता अंजाम कैसा होगा, परंतु पलटवार संकेतनेही केला या षटकामध्ये. चला मी विनंती असेल पुन्हा एकदा विनिंग टीमला मुरबी आणि नेवालीपाडा आपण रिपोर्टिंग करा. यानंतर दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना ही केव्हा जाईल. आज ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे, ज्याच्यामध्ये भिवंडीचा सुरई संघ पाहिला, त्याच वेळेला आपण पाहता मलंगड परिसरातील नेवाळीपाडा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. पनवेलचे संघ पाहिले आणि एका बाजूला कर्जत तालुक्याचा संघ देखील या ठिकाणी आपण पाहत आहे. कर्जत तालुका म्हटलं की निसर्गरम्य परिसर, चहू बाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्याच्या अगदी मधोमध असणारे हे कर्जत शहर, कर्जत तालुका, त्या तालुक्यातील कडाव हा संघ सध्या या ठिकाणी मैदानाकडे उतरलाय. मोठी बाजारपेठ आहे त्या गावाला. सतीश मिसाळ सध्या भरपूर फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती आला. सेकंड ओव्हरमध्ये समोर कल्पेश सालुंके स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल लेन टाकला, बॅक टू द बॉलर. ड्राईव्हचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी फिंगर रोल केलेत. खरं तर कल्पेश सांगतो हाताचा इशारा करून, हात ड्रिल करून सांगतो बॉलला तो टर्न करतोय आणि त्याच्या ठिकाणी आपण पाहिला बॅक टू द बॉलर खेळत असताना रन नाही आहे, डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात डॉट बॉलने केली, मागच्या षटकाला सुरुवात झाली षटकाराने. यावेळेला डॉट बॉल सतीशच्या माध्यमातून पाहिला आपण. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती स्थिरावलेली आपण पाहू शकाल. एक गडी बाद 12 सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे पंचांच्या डाव्या बाजूने. ओव्हर द स्टम्प्स, नेक्स्ट बॉल उडाया, लॉंग ऑफला उंची घेतली आहे, डिस्टन्स देखील क्लिअर करत असताना बॉल चाललाय बाउंड्रीलाईनच्या पलीकडे. दमदार, रुबाबदार, शानदार कल्पेश सालुंकेचा षटकार. क्लिपला वर घेतला आणि त्यानंतर आपण जर पाहिला बॉलच्या पिचिंग पर्यंत गेले, उंची घेत असताना लॉंगचे सुद्धा एक्स्ट्रा कव्हरला, त्यांच्या अगदी समोर बॉल बाउंड्रीलाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला षटकार. 6 धावा आल्या, 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एक गडी बाद 18 अशी धावसंख्या वैयक्तिक. कल्पेशचं योगदान 3 बॉल 7, एका बाजूला 3 बॉल 5 वरती घेतो अभि. पुढचा फुल टॉस वन्स अगेन डाऊन द ग्राउंड, कॉपी पेस्ट केलं या फटक्याला. कदा आपण पाहिला त्याच दिशेने वाईडिश लॉंग ऑफला स्ट्रोक आणि रिझल्ट देखील आपण पाहिला सलगचा दुसरा षटकार. 6 धावा. अफलातून बॅटिंग. मागचा बॉल आपण पाहिला ओव्हर पिच आणि त्यानंतर आपण पाहिला लोअर फुल टॉस, त्याच्यावरती देखील टायमिंग चांगलं होतं कल्पेशचं. मी मगाशी म्हटलं भारी भक्कम शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे, परंतु आक्रमक फटक्यांसाठी क्लासिकल स्ट्रोकसाठी हा खेळाडू ओळखला जातोय. कॅप्टन इनिंग साकारत असताना मैदानामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आणि आमचे पंच सुनील तांडेल सर इशारा करत असताना षटकार बेलोलीच्या आहेत. 6 धावा आल्या. तिसरा येईल का. बारक्या शेळकेने पनवेल प्रीमियर लीगमध्ये सलग 5 षटकार ठोकले, हा रेकॉर्ड त्याच्याही नावावरती राहिला. पालीचा खेळाडू, परंतु यावेळेला कल्पेश सालुंके खरं तर आपण पाहिला अतिशय विध्वंसक स्फोटक असा खेळाडू मैदानामध्ये आहे. 24 धावा धाव फलकावरती. सतीशला कमबॅक करावं लागेल. यावेळेला आपण पाहिला लेंथ बॉल टाकलाय, सबमरीन, क्या बात आहे. टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, डॉट बॉल त्या ठिकाणी सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल, 2 षटकार, डॉट, 4 चेंडू फेकले. त्या ठिकाणी सतीश मिसालने 12 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती एक खेळाडू बाद 24 धावा. बघा यातून जिंकणारा संघ पळसपे संघासोबत केले. फुल टॉस बॉल फिरून मारलाय नटरंग स्टाईलने. आ बैल मुझे मार असा हा खराब चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला कल्पेशने. या ओव्हरमध्ये ओव्हर हॅट्रिक पूर्ण केले षटकारांची कल्पेश साळुंके या फलंदाजाने. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. सतीश मिसालला सांगतो मैदानामध्ये कल्पेश साळुंके मारील तर षटकार चौकारच, सिंगल डबल मी घेणारा नाहीये. आणि त्याच्या बॅटमधून हा तिसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धाव फलकावरती एक गडी बाद 30. पहिले 2 षटकार आपण पहिला वाडिश लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूला आणि त्यानंतर आपण पहिला पायावरती टाकला फुल टॉस, त्याच्यावरती डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर हा फटका पाहायला मिळाला. बघा एक विशेष सूचना असेल, मोरिया 11 पळसपे संघ आपण कुठेही जाऊ नका, कारण थोडा फेरबदल केला आहे. पळसपे विपक्ष विनर टीम हा सामना यानंतर खेळवला जाईल. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली आहे, कारण मुरबी संघ वेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. ऍडजस्टमेंट 3 षटकारानंतर प्रत्युत्तर या ठिकाणी सतीश मिसाळचं विकेट घेतलाय, क्लीन बॉल केलाय कल्पेशला. त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना इथे मात्र दुसरा धक्का दिलाय बॅटिंग करताना शिवशक्ती कडाव टीमला सतीश मिसाळ या गोलंदाजाने. वेग हा पुन्हा बॉल पाहिला तर आपण आखूट टप्प्याचा टाकला होता आणि आतमध्ये आणला बॉलला, बॅटच्या अगदी आतून बॉल निघाला आणि बघा काय सेलिब्रेशन होतं. आणि स्वाभाविकच असायला हवं. 3 षटकार ठोकले होते, आत्मविश्वास हा करता गगनाला भिडला होता त्या ठिकाणी कल्पेशचा आणि त्याला बाद केल्यानंतर हा खरं तर जोश पाहिला त्याचा.
18 धावा या ओव्हरमध्ये आल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 30 धावा धावफलकावरती आहेत. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चाललाय. विशाल पोकरकर हा खेळाडू चालला चौथ्या क्रमांकाचा. सेकंड ओव्हर कंप्लीट 15च्या सरासरीने 30 धावा आपण पाहिल्या. प्रणय केणी स्कोरलेगच्या दिशेने फिल्डिंग करत असताना आपण पाहता. खरं तर येणाऱ्या आगामी कालखंडामध्ये प्रवीण चिंचपाडाच्या मैदानावरती 6 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. डेफिनेटली खरं तर याची माहिती आमच्यापर्यंत आली. लवकरच त्या स्पर्धेचं आयोजन 1 लाख रुपयाचं पारितोषिक असेल आणि सामने हे 6 षटकांचे होतील. हे खास त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहील. 18 ते 22 डिसेंबर यावेळेला फुल लेंथ आहे. ओव्हर पिच बॉल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाही आहे आणि अशातच आपण पाहत आहे खरं तर एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. चांगलं कमबॅक. धावसंख्या स्कोर कार्डवरती स्थिरावलेली आहे. आपण पाहू शकाल आतापर्यंत 31. चिंचपाडा संघाचे बिग सपोर्टर सनी शेठ गोंदले सध्या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आमचे मित्र सनी गोंदले आपलं देखील स्वागत. रॉकस्टार प्रवीण गायकर यांचे ते मोठे फॅन आहेत. एक धाव त्या ठिकाणी आली. 31. संकेतचा पुढचा बॉल बॅटची कडा घेतली आहे. फ्लाय स्लिपला बॉल चालला आहे. त्या ठिकाणी थर्ड मॅनला शॉर्ट थर्ड मॅनला झेल देऊन मैदानाच्या बाहेर जावं लागेल. या ठिकाणी विशाल पोकरकर या खेळाडूला तिसरा खेळाडू बाद झाला आहे. मैदानामध्ये शिवशक्ती कडाव या टीमचा दबावामध्ये आलेला आहे. आता खरं तर कडाव संघ विकेट फॅक्टर देखील महत्त्वाचे आहेत. जरी धावा येत असल्या तरी विकेट फार महत्त्वाच्या आहेत आणि अशातच आपण पाहताय हा तिसरा खेळाडू झाला झेलबाद. पहिला खेळाडू झेलबाद झाला होता कुशल. त्यानंतर क्लीन मोल्ड झाला होता त्या ठिकाणी खरं तर कल्पेश. तदनंतर विशाल देखील बाद झाला झेलबाद. आणि यावेळेला आपण पाहता मैदानाकडे चाललाय भावेश गायकर भावेश गायकवाड माफी असावी. भावेश गायकवाड हा खेळाडू चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धाबा बनवायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कडाव टीमला कारण त्यांच्या वाट्याला पहिल्यांदा बॅटिंग आली आणि यावेळेला आपण पाहताय खरं तर तिसरा खेळाडू बाजूला संकेतला आणखीन एक विकेट. पुढचा बॉल स्विंग आणि मिस. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. संकेतचं कमबॅक या खरं सामन्यामध्ये होताना पाहताय. टीमचा फ्रंट लाईन गोलंदाज झाला. एक का होता संकेत तिसरं चौथं षटक फेकायचा. हळूहळू स्वतःला डेव्हलप केलं. तो मॅच्युअर्ड झाला बऱ्याच स्पर्धा खेळून आणि आजच्या घडीला आपण जर पाहिला तर टीमचा प्रमुख गोलंदाज ही त्याची भूमिका राहिली. याही वेळेला आपण पाहिला बिगिटचा प्रयत्न आहे. फटका फसला. फिल्डर डाऊन द बॉल. झेलची शक्यता होती परंतु इथे जीवनदान. खराब फिल्डिंग. लॉंग ऑफला पाहायला मिळालं. सिद्धेश ढमाळे याच्या माध्यमातून जीवनदान मिळाला. त्या ठिकाणी फलंदाज भावेश गायकवाडला जीवनदान देणं देखील कधी कधी संघाच्या अंगलट येतं आणि इथे मात्र जीवनदान दिलेलं आहे. यावेळेला गुडघा टेकत लॉफ केला बॉलला. उंची कमी घेतली आहे आणि इथे सतीश मिसालच्या हातामध्ये बॉल विसावलाय. सेफ्ट हँडमध्ये मात्र बॉल विसावत असताना झेलबाद झाले अभि देवगरे देखील मैदानाच्या बाहेर चालला तंबूच्या आश्रयाला. अजून एक धक्का असेल खरं तर या ठिकाणी शिवशक्ती कडाव टीमला. गुडघा टेकत आपण पाहिला हा फटका जर का डिस्टन्स क्लिअर केला असता तर नक्कीच व्हॉट्सअप स्टेटसला राहिला असता हा फटका. एवढा चांगला स्ट्रोक होता स्लॉग हिटचा बैठक. परंतु यावेळेला मात्र नशिबाने साथ दिली नाही. अभिला नशिबाने साथ दिली नाही खरं तर कडाव टीमला आणि इथून मात्र झेलबाद झाले अभि. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललेत. साहिल गायकवाड इन ॲट नंबर 6. 32वा स्कोर कार्डवरती शिवशक्ती कडाव विपक्ष चिंचपाडा हा सामना सध्या मैदानामध्ये रंगतोय. बिग फाइट. तेज तर्रार सटीक बाउन्सर. क्या बात आहे. गुड लेंथ मध्ये हा बॉल टाकला वेगाने आणि परफेक्ट. आपण जर पाहिला हा बॉल सरप्राइजिंग डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. बाउन्स घेत विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. तिसरं षटक मात्र निर्णायक राहिलं. या षटकामध्ये संकेतने केलं कमबॅक. फक्त 2च धावा खर्च केल्या. क्या बात आहे. 2 षटकांचा स्पेल टाकला. 3 विकेटाच्या खात्यामध्ये 14 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना धाव फलकावरती 4 गडी बाद 32. सन्माननीय रुपेश शेठ उरंजे राजेश शेठ कातारे यांचे परम मित्र स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. त्यांनी चिंचपाडा संघ मला तर वाटतं त्यांच्या सासूरवाडीचा संघ म्हणजे चिंचपाडा संघाचा सामना पाहण्यासाठी त्यांचे जावई बापू देखील आलेत. यावं आपलं सहर्ष स्वागत करतो मी रुपेश साहेब या स्पर्धेच्या वतीनं. प्रत्येक संघांचे पाठीराखे चाहते मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी त्यांची उपस्थिती. हा खरं तर खेळाडू कक्ष आपण पाहता डगआउट. तिथे मात्र थोडी स्मशान शांतता आहे कारण सुरुवात चांगली झाली. त्यानंतर कमबॅक संकेतनं करून दिलं आपल्या टीमला आणि आतापर्यंत धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 32 गडी बाद झाले. 4
2 षटकं बाकी आहेत, अंतिम 2 षटकं. त्या षटकामध्ये किमान 20+ धावा जर आल्या तर 55च्या आसपास पोहोचेल त्या ठिकाणी बॅटिंग करताना कडाव संघ. आणि तो प्रयत्न आता फलंदाजांना करावा लागेल. ध्रुव यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क पडताना यंग टॅलेंट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय. ध्रुव पाटील कमी वयाचा खेळाडू यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवरती आपण त्याला येताना पाहत आहे. चांगलं षटक त्यालाही फेकावं लागेल कारण तो थोडासा कमबॅक संकेतने करून दिला आहे. मिस टायमिंग आहे, पुलचा फटका, परंतु गॅपमध्ये खेळले, कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर मात्र बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. तर स्वर्गीय आर्या 11 सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचे खंदे समर्थक सन्नीबाई जोंधले आणि शशांकबाई दोनले या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या व्यासपीठावरती आमचे परम मित्र सन्नीबाई जोंधले आणि शशांकबाई या आपलं सहर्ष स्वागत. क्या बात है सनी भाई, आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है. 4 धावा आल्या, 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा हा पाम जॅक करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. यावेळेला डॉट बॉल टाकलाय ध्रुव पाटील या करता यंग टॅलेंटने, नवीन गोलंदाजाने डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक, ग्रेट कमबॅक गरजेचं आहे. आणि इथे मात्र कमबॅक करत असताना आपण पाहताय मैदानामध्ये ध्रुव पाटील हा गोलंदाज आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा अप्रतिम अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. ओमकार विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. पगर्द मंगलमूर्ती ढाब्याचे प्रोप्रायटर, MPSC कॉलेजच्या अगदी बाहेर आलात, मुख्य प्रवेशद्वारावरती डाव्या बाजूला हे हॉटेल आहे. ऑथेंटिक फूड तुम्हाला त्या ठिकाणी नक्की मिळेल. आपली परंपरा जपणारं, संस्कृती जपणारं हे हॉटेल. एका बाजूला आमचे आकाश शेठ पंचावरती आहेत, अष्टविनायक ढाब्याचे प्रोप्रायटर. आवर्जून मी त्यांचाही उल्लेख करील, दमदार योगदान त्यांचं राहिलं आहे व्यवसाय क्षेत्रामध्ये. यावेळेला देखील आपण पहिला बिगेटचा प्रयत्न आहे, मिस टायमिंग, मिड ऑफचा फिल्डर जज करतो आणि झेल सुटला. दिनेश DK मात्र DX कडून मात्र ही चूक झाली आहे. प्रयत्न होता झेल पकडण्याचा पण जीवनदान मिळालं त्या ठिकाणी फलंदाजाला आणि महत्त्वाच्या 2 धावा देखील आल्या त्या ठिकाणी. बॅटिंग करताना शिवशक्ती कडाव टीमला टार्गेट बनवायचं. मी मगाशी प्रेडिक्ट केलं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये किमान 20+ जर धावा आल्या तर हा सामना रफ अँड टफ होईल, कारण कडाव संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, बॉलिंग युनिट चांगलं आहे आणि त्यांना एक फायटिंग टोटल उभा राहावं लागेल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. टॉप ऑर्डरचे खेळाडू अपयशी राहिलेत परंतु आता मिडल ऑर्डरला संधी आहे हिरो बनण्याची. भावेश आणि एका बाजूला साहिल 2 खेळाडू आहेत. पुढचा बॉल विकेट किपरच्या मागे चाललाय. बघा इथे खरं तर आपण पाहिला तयार नव्हते फलंदाज, त्यांना वाटला झेल पकडलाय, रन झाली असती आणखीन एक एक्स्ट्रा, परंतु त्यांना वाटला झेल पकडला त्यामुळे हताश झाले होते, निराश झाले होते. आणि इथून मात्र 1 धाव मात्र नक्की घेऊन मिळाली. कडाव टीमला धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहताय तब्बल 39. हे आमचे राजेश शेठ कातारा हॅट्रिक सदस्य, क्या बात आहे, राजकारणामध्ये हॅट्रिक मारली आणि पुढे देखील आता त्याच्या पुढे जातील हीच आपण ईश्वरजनी प्रार्थना करूया. सेफ बॉल टाकलाय, पुन्हा एकदा आपण पहिला डॉट, निर्धाव चेंडू, पहिलं षटक, पहिलं आपण 12 धावा आल्या, सेकंड ओव्हरमध्ये आल्या तब्बल 18, तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 2 आणि या ओव्हरमध्ये आल्या फक्त 7. त्यामुळे कमबॅक आता चिंचपाडा संघाचं या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. ग्रेट कमबॅक, कमालीचं कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अंतिम षटक बाकी आहे त्यामुळे आता विनंती राहील पळसपे संघ आपण कुठेही जाऊ नका, विनर विपक्ष पळसपे अशी लढत यानंतर पाहायला मिळेल. लास्ट ओव्हरला सुरुवात होईल आता या स्पर्धेमधला आजचा 3रा दिवस. खरं तर आपण पाहिला मागील 2 दिवसामध्ये देखील उत्तम दर्जाचं क्रिकेट तुम्हा सर्वांनी पाहिलं, परंतु आज एक वेगळ्या स्टँडर्डचं क्रिकेट तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स मैदान नेवाली जे सतत पावसाळी क्रिकेट टेनिस क्रिकेटसाठी उपलब्ध असतं. प्रणय केनी गोलंदाजी मार्कवर त्याला अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये चिंचपाडा गावचे आमचे स्कोरर उमेशजी भोईर, संदीपन केनी समालोचक, खरं जबरदस्त समालोचक, आणि त्याचबरोबर आमचे मित्र सन्नीबाई जोंधले खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत असताना. लास्ट ओव्हर प्रणय केणी बॉलिंग मार्कवर त्याला समोर भावेश, युरो बनण्याची नामी संधी या ओव्हरमध्ये आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, एरियल स्ट्राईक त्या ठिकाणी करावं लागेल फलंदाजांना, तेव्हाच धावा येतील. आणि या एंडने उजव्या हाताच्या फलंदाजांना ॲडव्हान्टेज आहे. मैदानाचं डायमेन्शन आपण जर पाहिलं तर या एंडने उजव्या हाताच्या फलंदाजांना डेफिनेटली फायदा आहे. या खरं तर मैदानाची भौगोलिक परिस्थिती त्याचा फायदा करावा लागेल. या ठिकाणी बीमर +4 हा नशिबाचा पंजा, किस्मतने मात्र साथ दिली या ठिकाणी आता कडाव टीमला. धावा येत नव्हत्या, आता धावा आल्यात आणि त्या देखील बीमरच्या स्वरूपात नो बॉल आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चौकार.
सन्माननीय आमचे महागुरु गडगे सर यांचं आगमन या ठिकाणी आपण त्यांना पाहताय. फ्रेश होऊन आलेत प्रवीण. आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असेल त्या ठिकाणी फलंदाजांसाठी. 44 4 गडी बाद 44. आता संधी निर्माण झाली, मोमेंटम मिळाला कडाव संघाला. इथून मात्र आता धावांचा डोंगर उभा करण्याची नामी संधी राहील. फ्रीटचा बॉल असेल त्या ठिकाणी भावेशकडे. अभी नाही तो कभी नाही अशी कामगिरी त्याला करावी लागेल. गतिमान फटका आहे त्या ठिकाणी. पण पहिला ड्राईव्ह करत असताना गॅपमध्ये खेळलेत, फिल्डर धावतात बॉलच्या मागे. सेकंडचा कॉल, दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे, तिसरी होईल का हेही पाहावं लागेल. लेन बॉल होता आणि उजव्याच्या बाहेर त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना हा फटका पाहायला मिळाला. 2 धावा आल्या त्या ठिकाणी फलंदाज बावेशच्या बॅटमधून. चांगला फटका होता, फोर्स केला होता, त्याला फोर्सेबल स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे होते. 46 कमालीचे एफर्ट्स, क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग डीपमध्ये झाली. यावेळेला हॅमर केलाय, अफलातून टायमिंग, अप्रतिम फटका बावेशच्या माध्यमातून. 50 कंप्लीट, 50 52 धावा धाव फलकावरती. ऍक्शन रिप्ले बघा. टॉस झालेला चेंडू ऑन द राईज करत असताना हॅमर केलं, ताकद चांगली होती, पंच केला बॉलला आणि डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक पाहिला. खरं तर आपण षटकार. 6 धावा आल्या, अप्रतिम, क्या बात आहे. लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी स्वागत केलं प्रणयचं भावेशने लास्ट ओव्हरमध्ये. वैभव शेठ काथारा, प्रदीपजी यांना आपण सध्या ऑनस्क्रीन पाहत आहे. या स्पर्धेचा आनंद घेत असताना फुल लेंथ बॉल वन्स अगेन खोला टाकला होता. हलक्या हाताने ऑन साईडला ड्राईव्ह केला. सतीश क्विक थ्रो झालाय. सेकंडचा चान्स होता आणि 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट. ओमकार केनी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. सुलभ करता दिसत नाही एक चांगले गोलंदाज संघाचे. ते आता वेगळ्या क्षेत्रामध्ये उतरले आहेत, परंतु एक चांगला खेळाडू आहे खरं तर सुलभ केनी, ओमकार केनी यांचे बंधुराज. 54 4 गडी बाद 54 ही धावसंख्या धावफलकावरती. सतीश मिसाल मॅन इन फॉर्म, खरं तर चर्चा झाली होती. रोशन पाटील बाळाने सांगितलं सध्या भरपूर फॉर्ममध्ये आणि काल पनवेल प्रीमियर लीग अक्षरशः खेळाडूने गाजवली होती. नो लुक शॉट पाहत बसावा पुन्हा एकदा. मी आवर्जून सांगेल, कोणी पाहिला नसेल तर नक्की तो पहा. काय फटका होता, अफलातून टायमिंग. संतोष मदने हे खरं तर गोलंदाज होते कलंबोळीचे. गतिमान फटका, इनसाइड आउट. उंची घेत असताना डिस्टन्स क्लिअर करेल का तर नाही आहे. जबरदस्त एफर्ट्स, धावा वाचवल्या. मारने वाले से बेहतर बचाने वाला होता है असं म्हणतात. आणि इथे बघा धावा त्याने वाचवलेल्या आहेत डीपमध्ये. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं चेक करूया एकदा, नक्कीच चेक केलं जाईल. सीमारेषा लगत ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, जे एफर्ट्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलेत ते पाहिले जातील तर त्याचा बॉडी बॅलन्स बाउंड्रीच्या पलीकडे राहील किंवा त्याने बाउंड्रीच्या बाहेरून उडी मारली असेल तरी निर्णय वेगळा येईल. चेक केलं जातं त्या ठिकाणी. वाईड लाईनच्या समोर एफर्ट्स लावत असताना हा खेळाडू चेक केलं जाईल. खरं तर आता बाउंड्री रोपवरून जर का जम्प घेतली असेल तर मात्र पंच निर्णय देतील, तो निर्णय अंतिम राहील. कारण किलर मिलरचा तो झेल आपण पाहिला, सूर्याने पकडला होता. त्यानंतर याही नियमामध्ये बदल होताना पाहायला मिळाला. चला, निर्णय पेंडिंग आहे. जो काय निर्णय असा तुमच्यापर्यंत पोहोचू प्लीज. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी थेट प्रक्षेपण सुरू आहे, त्यामुळे निर्णय प्रलंबित आहे. तिसरे पंच चेक करतायत त्या ठिकाणी. निर्णयाची प्रतीक्षा आता लागली आहे. षटकार आहे की 2 धावा. एफर्ट्स चांगले लावले क्षेत्ररक्षकाने, परंतु चेक केलं जाईल आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. योग्य निर्णयाची प्रतीक्षा त्या ठिकाणी केली जाईल, कारण हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. बघा 4 धावा जर का मिळतील, पाय त्या ठिकाणी जर पुढे असेल पाय, पुन्हा एकदा चेक करा आणि निर्णय द्या. चला, पब्लिक तिकडे नाही आहे त्या दिशेला, त्यामध्ये पब्लिक पोल घेतला असता. पण निर्णय पेंडिंग आहे, लगेच आम्ही निर्णयाची प्रतीक्षा करू. अतिशय क्रिटिकल मोमेंट आहे. चला, कमिटीचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाणार आहे. तिसरे पंच इथे ऑलरेडी रेडी आहेत. बघा, पंचांचा निर्णय आला षटकार आहे, कारण अगदी बाउंड्री रोपवरती पाय होता आणि तिथून जम्प घेतले, त्यामुळे तिसऱ्या पंचाने निर्णय दिला हा षटकार. शिवशक्ती कडाव क्रिकेट संघ
कुणी जास्त बघा खेळाडू कक्षमधून आतमध्ये कुणी आवाज द्यायचा नाही आहे आणि ज्या संघाने आवाज देण्याचा प्रयत्न केला तर आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुम्हाला दंडित केलं जाईल. हा अन्याय मात्र कोणावरही केला जाणार नाहीये, मात्र दंडित केला जाईल. एखाद्या खेळाडू कक्षमधून सातत्याने आवाज येत असेल तर त्या संघाला दंडित केलं जाईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि कमिटीच्या डिसिजनचा सन्मान मात्र प्रत्येक संघांना करावा लागेल. सूचना आता आली आहे. षटकार आलाय. दूध का दूध और पाणी का पाणी कॅमेऱ्यामध्ये क्लॅरिफिकेशन झालंय. हा षटकार आहे. तिसऱ्या पंचाने षटकार घोषित केला, त्यामुळे 60 धावा धाव फलकावरती लागताना पाहत आहे. फुल टॉस बॉल फिरून मारलाय. स्क्वेअर लेग मध्ये लॉंग चेस आहे. कमालीचे एफर्ट्स होते बघा. हाताने बॉल अडवला होता, परंतु पायाने बॉल पुन्हा बाउंड्रीच्या पलीकडे गेला. कारण वेगाने आला होता, अतिशय जलद वेगाने बॉलला थांबवण्यासाठी क्षेत्ररक्षक त्याला बीट करून बॉल निघाला त्या ठिकाणी बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावा 64 धावा धाव फलकावरती. 13 बॉलमध्ये 28 धावांचं योगदान. आता 1 बॉल बाकी आहे. अनअपेक्षित धावसंख्या आता उभारली आहे या ठिकाणी शिवशक्ती कडाव संघाने. असं वाटलं होतं धावा कमी येतील आणि याच खेळाडूचा झेल उडाला होता. भावेशचा त्याला जीवनदान दिलं आणि त्याने आता खरं धुमाकूळ घातला मैदानामध्ये. धाबे दारांना सोडले त्या ठिकाणी प्रणयचे. पुढचा बॉल यावेळेस उजव्याच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे त्या ठिकाणी. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलाय बॉल, त्यामुळे अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे एक आणखीन बॉल फेकावा लागेल गोलंदाजाला. 65 धावा 65. 4 गडी बाद 65. 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पण लागताना पाहता. शेवटचा निर्णायक चेंडू समोर पुन्हा एकदा भावेश गायकवाड. याही वेळेला गतिमान फटका. बॅट्समॅन लाजवाब. डाऊन द ग्राउंड खेळत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह. अफलातून टायमिंग. भावेशनं मात्र एंडीज वेल शेवट गोड केलाय. षटकार त्याने ठोकलाय आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 71 धावा. परंतु एकदा जोरदार डाव होता भावेशसाठी. 34 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. टोटल धावसंख्या धाव फलकावरती 71. 72चं टार्गेट उभं केलंय चिंचपाडा संघासमोर. चला मॅच बॉल लगेच कमिटीकडे. पंचांकडे चेंडू सुपूर्द करायचे आहे आणि सत्र संपल्यानंतर पंचांनाही आम्ही विनंती करतो चेंडू आपल्याकडे जमा करून ठेवा. 72 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा. धन्यवाद. आर कोंदरे आला वाला, आर कोंदरे आला योने वाली वाला. तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या राजेश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या आकाश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या राजेश काथारा. चला थांबा थांबा डीजे. आर्या 11 सुनील स्पंज चिंचपाडा क्रिकेट संघ. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. राजेश कातारा सदस्य भारी, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. आकाश कातारा सदस्य भारी, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. या पनवेलची शान आहे रे, नेवाली गावाची शान आहे रे. आमच्या राजेश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या आकाश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. धन्यवाद. थैंक यू डीजे. स्क्रीन के ऊपर राजेश शेठ और आकाश शेठ इनको बिल्कुल देख सकते हैं.
आज सिद्धू हमें 12वें खिलाड़ी की भूमिका में नजर आ रहे। विकेटों के पीछे ये जब रहते तो एक गेंद को जाना कठिन होता है, लेकिन आज चलिए 12वें खिलाड़ी की भूमिका में नजर आते हुए स्वागत है आपका। और लक्ष्य काफी बड़ा है। आर्या फिटनेस के ओनर वैभव शेठ 40+ मास्टर। फिजिकल फिटनेस के दृष्टिकोण से बात करेंगे, तीनों भाइयों ने काफी बेहतरीन रुतबा जमाया। अष्टविनायक होटल की बात करेंगे, आकाश भाई कातारा, फिर मुकेश भाई साई किनारा ढाबा के ओनर, और साथ ही साथ हमारे आर्या फिटनेस वैभव। ये तीनों भाइयों को देख सकते हैं दोस्तों, क्या जबरदस्त योगदान। प्रदीप भाई उनके समेत देख सकते हैं। साथ ही साथ नितीन कातारा, उरणचे आमचे पाहुणे राजेश शेठ कातारा यांच्या प्रेमापोटी आपण पाहू शकाल। त्याच्यानंतर दीपक भाई यांना आपण स्क्रीनवरती पाहतो, 40+ मास्टर। त्याच्या चारी खांदीचा बेताज बादशाह प्रमोद खांदेकर। प्रमोद खांदेकरला पाहू शकाल मित्रांनो, ते देखील स्क्रीनवरती। तो ओमकार केनी बल्लेबाजी के लिए, और वहां पर आप देख सकते हैं बल्लेबाज बाला उल्टी टोपी खालूलाला मैदान में जबरदस्त बल्लेबाजी के लिए जाना जाता है। परसों ही मेरे ख्याल से रॉयल स्पोर्ट्स सुलवे की टूर्नामेंट में क्या दमदार बल्लेबाजी की थी। और उनके समेत मंगल मूर्ति ढाबा ओनर यानी कि जो जिगरी है वो बिल्कुल ओमकार को आप देख सकते हैं। आर्या प्रतिष्ठान, स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स 11 चिंसपाड़ा टीम मैदान के अंदर उतरी है। 72 रनों का लक्ष्य, सबसे विशाल स्कोर। आज सुरई के खिलाफ भी मेरे ख्याल से 77 रनों का टारगेट खड़ा कर दिया था। आप यहां पर 72 रनों का विशाल लक्ष्य। पहले राउंड का लास्ट मैच है। नेक्स्ट मैच अमोरिया पैलेस पे टीम के कप्तान आइए टॉस बॉक्स में, इसमें से जो जीतेगा वो बिल्कुल आपके खिलाफ आज का आखिरी मैच और सीधा सुपर 10 में जाएगी। और मुरबी और जो मैच है नेवाली पड़ा वो उनका भी सुपर 10 के लिए मैच क्वालिफाई जरूर हमें देखने को मिलेगा। पहली गेंद के ऊपर उल्टी टोपी घालून आला चिचप्याडाचा बाला, बाला बाला शैतान का साला। के ऊपर से छक्का दागना किसी भी बल्लेबाज की बात नहीं है। कुशल के ऊपर यह अटैक किया उन्होंने, किट फॉर अटैक जैसे कोई जवाबी हमला। इस बार भी बड़ा शॉट, लेकिन फील्डर कोई नहीं मौजूद। अभी देवगरे है वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ, लॉन्ग ऑन खाली है, सीमा रेखा पार, बाला के बल्ले से 4। वो बल्ले का बाहरी किनारा लगा था। सेकंड स्लीप में अच्छा स्टॉप किया वहां पर खिलाड़ी ने। अगर वो रोकते ना तो फिर डेफिनेटली ये भी बाउंड्री मिल सकती थी। अच्छा एफर्ट जबरदस्त वहां पर नजर आया। फील्डिंग का स्टैंडर्ड 11 रन पहले 3 गेंदों के ऊपर। सोच अच्छी थी वहां पर कुशल की, क्योंकि उन्होंने जाना अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा दूर फेंकेंगे तो छेड़खानी करने का प्रयास करेंगे ये खिलाड़ी। लेकिन चलिए वही कुछ हुआ था, गेंद थोड़ी आगे गिरी, वरना कैचेट की मांग भी हो सकती थी। ओमकार केनी स्ट्राइक इन पर, सामने गेंदबाज कुशल। वो इस बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, ऑफ स्टंप से पार। पिछली गेंद के ऊपर बाला का बल्ले का बाहरी किनारा लगा, और ओमकार को भी वही कोशिश करते हुए इस वक्त गेंदबाज कुशल। प्रति ओवर की बात करेंगे तो निश्चित तौर पर 14 से अधिक रिक्वायर्ड रन रेट है, यानी कि 14.20 का रिक्वायर्ड रन रेट है। 72 रनों का लक्ष्य का पीछा करना है, और उस लक्ष्य का पीछा करते हुए अभी तक पहली 3 गेंदों के ऊपर काफी सारे रन, 12 रन आ चुके हैं। मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, और इस पावर प्ले हमेशा गेंदबाजों के लिए कठिन रोल निभाना पड़ता है। जड़ में डालने की कोशिश, हल्के हाथों से गेंद को खेला, पाला आउट। घेर लीजिए, पहला करना चाहिए था, रुके क्यों? 3 खिलाड़ी आपके लिए कवर के लिए, तो रिस्क लीजिए बाला के सामने। बाला है जो यही विकेट लेना चाहते, लेकिन ये अगर रखेंगे तो मैं ये मैच कहूंगा जल्दी पलटने की क्षमता रखते। मारना चाहिए था, पहले रुके। एक्शन रिप्ले में आपने देखा, अगर मारते डायरेक्ट हिट होता पहले तो मामला बिल्कुल बन सकता था, लेकिन बाल बाल बचे। मैं कहूंगा 70-70 की जर्सी राजेंद्र केनी साहब, उनकी ओर से ये टी शर्ट। कुशल बेहतरीन वापसी करते हुए 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो ये अच्छी गेंद थी,
इसी के साथ यहाँ पर कमाल की वापसी नजर आती हुई। एक गेंद बची इस ओवर की, लाजवाब गेंदबाजी। पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर बाउंड्री और उसके बाद कुशल गुरव का यह शानदार कमबैक नजर आता हुआ। 13 बने अभी तक, भले ही विकेट ना मिला हो, लेकिन पावर प्ले में किस तरीके की गेंदबाजी की जाती है उसका उत्तम उदाहरण पेश करते हुए शिव शक्ति कड़ाव कर्जत विभाग से आने वाली टीम ने दिया है। तो चॉप करने का प्रयास, यॉर्कर थी ये गेंद, बिल्कुल अगर बल्ला ना यहाँ पर गेंद के ऊपर लगाते तो निश्चित तौर पर आउट हो सकती थी। देखिए सटीक यॉर्कर, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा। ओ बाला ने ये मार दिया, जानते हैं विकेट के ऊपर गिर सकती थी लेकिन बाल बचे। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने 13। जीतने के लिए लक्ष्य है टोटल 72 का, आने वाली 24 गेंदें और 24 गेंदों में चाहिए 59 रनों की जरूरत। तो भावेश गायकवाड़ बॉलिंग मार पर आएंगे। ओमकार खेल रहे व्यक्तिगत 1 गेंदों का सामना करते हुए 1 रनों के ऊपर। रोशन पाटिल बाला 5 में 11, उनके ऊपर जिम्मेदारियां बहुत बनेगी। धीरे धीरे रिक्वायर्ड रन रेट है वो जो आगे बढ़ता हुआ। 4 ओवर में 59 रनों की जरूरत है। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करना चाहते थे, अब एक लॉन्ग ऑफ है, एक लॉन्ग ऑन और एक मिड विकेट। ऑन साइड में 2 है, ऑफ साइड में 1। 3 खिलाड़ी इस पावर प्ले में बाहर रखे जाएंगे। बाकी के फील्ड प्लेसमेंट 30 यार्ड सर्कल की अटैकिंग नजर आती हुई, बिल्कुल स्टंप और विकेट की तरफ, विकेट कीपर की तरफ बाकी खिलाड़ी तैनात। चौड़ा चाइन फील्ड को क्लियर करने का प्रयास, स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ, 1 बाउंस सीमा रेखा पार। ओमकार की जय जयकार, 4 रन। चौका हमें देखने को मिला, ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून आपण ऐकताय। चौका मिला, 17 बने। स्वागत है यहाँ पर भावेश आपका। ओमकार ने दिखा दिया चौका, क्या पलटवार करेंगे वहां पर लंबे कद के गेंदबाज भावेश। तो इस बार भी सामने जरूर डाला था इस गेंद को अलॉन्ग द कारपेट वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ। अभी गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर 1 रन मिलेगा। 1 के साथ स्ट्राइक बदलेंगे, छोर बदलेंगे। अब यहां पर बाला उनके पास रहेंगी स्ट्राइक। ले लीजिए रोशन शेठ कातारा, आकाश शेठ कातारा, राजेश शेठ कातारा, प्रदीप भाई पाटिल, वैभव शेठ कातारा, साथ ही साथ चारी कांदा बिंदौर बादशाह जाना जाता है। और प्रमोद भाई को भी देख सकते हैं, हमारे ओरन के मेहमान, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। आज चिंचपाड़ा का मैच देखने के लिए राजेश शेठ इनके टूर्नामेंट में आते हैं। और ये शॉट डिसमिसल है, जाल बना था यहां पर बाला के लिए। शॉर्ट पॉइंट के रीजन में बेहतरीन कैच, बहुत बड़ा झटका। बाला बैक टू द पवेलियन। और खास करके शिव शक्ति 11 कड़ाऊ टीम के गेंदबाजों ने यही सोच लगाई है कि बाला को ज्यादा से ज्यादा ऑफ स्टंप से बाहर के गेंदे रखे और उन्होंने बाला के खिलाफ यही प्रयास किया और आखिरकार बाला इस जाल में फंसे। पहला महत्वपूर्ण झटका। न्यू बैटर इन एट नंबर 3 सतीश मिसाइल मैन मानी जाती है। बहुत ही उम्दा फॉर्म में चल रही इस सीजन में और कल ही पनवेल प्रीमियर लीग में बढ़िया शुरुआत दिलाती, लेकिन यहाँ पर दबाव है, बड़े लक्ष्य की तरफ जाना है। 72 रनों का लक्ष्य का पीछा करना है और ऐसे हालातों में ये मनोवैज्ञानिक दबाव शिव शक्ति 11 कड़ाऊ टीम के गेंदबाजों की ओर से। वाउलुली के हमारे सुप्रसिद्ध उद्योजक बिग पैकर कर्जत के राजेश दादा मोडक आपका स्वागत करेंगे। कर्जत प्रीमियर लीग में उनका जानदार योगदान रहता है। राजेश दादा आपका स्वागत है। तो इस बार फिंगर रोल जरूर किए थे, ऑफ स्टंप से बाहर, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। मेरे ख्याल से गेंदबाज जो है भावेश गायकवाड़ ने बल्लेबाजी भी काफी अच्छी की। लगभग 13 गेंदों में 34 रनों की शानदार पारी खेली उन्होंने। ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। बिग बॉडी के साथ उन्होंने बड़े बड़े छक्के दागे। तो सतीश मिसाइल को बीट करते हुए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। प्रेशर है बाला आउट होने के बाद, यहां पर प्रेशर को थोड़ा सा हटाना पड़ेगा, वरना इस तरीके का प्रेशर लेकर अगर खेलेंगे मैदान में
तो कठिन परिस्थिति निर्माण होगी। भाग्य का साथ मिला, अगर अंदरूनी हिस्सा थोड़ा भी लगता तो ये विकेट जा सकती थी। सतीश की विकेट बहुत इंपॉर्टेंट रहेगी चिंचपाड़ा टीम के लिए। और ये विकेट कीपर के द्वारा गलती, फाइन लेग लॉन्ग स्टॉप की तरफ गेंद जाती हुई सीमा रेखा पार। ये किस्मत का मिलेगा चौका, 4 रन। बल्ले का हिस्सा लिखा था, मैंने भी मेरे तरफ भी एक गेंद आई थी ऐसी बाउंड्री की, उसमें मैं क्या करूं? विकेट कीपर के साथ सामने से गेंद गई, हम दोनों पीछे क्या करेंगे? लॉन्ग स्टॉप गेंद जाती है तो क्या करेंगे वहां पर? पीछे वाले खिलाड़ी भी अंदरूनी हिस्सा लगा था और मिला किस्मत का चौका। तो इस बार भी अच्छी गेंद, लाइन लेन काफी जबरदस्त है, डायरेक्ट हिट करने का। ओ बाल बचे। सामने वाले खिलाड़ी कह रहे कि मार लीजिए उधर, स्ट्राइक एंड पर डेंजर जोन में थे वहां पर भी ओंकार, लेकिन चलिए बाल बचे मैं कहूंगा। भाग्य का साथ मिला, तब तक वहां पर बात करेंगे। रन मिलेगा इस गेंद के ऊपर। एक ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 24, यानी कि 18 गेंदे 48 रन की गरज। हमारे पास बहुत ही, लेकिन चलिए सैंडी पालकर ये कहा है कि चलिए जल्दी फील्डिंग लगाइए, समय मत गवाइए। ये पहचान है उनकी। वैसे छोटा सनी देओल जाना जाता है दोस्तों टेनिस विकेट विश्व में अंपायर। सैंडी के बारे में अगर चर्चा करेंगे राजेश भाई कातरा, अगर उनके साथ आप दोस्ती यारी बैठोगे ना तो निश्चित तौर पर एक निग्दिल इंसान है, सिर्फ हाथ आगे रखने का और तालियों की बौछार होती है। और हमारे आकाश भाई जमाई राजा है केवाली गांव के, उनके ही साले साहब है। बेहतरीन अंपायरिंग की भूमिका, स्टैंडिंग ओवेशन का कितना बढ़िया नजर आता हुआ। बोलो तैयार। ओ कुशल की ये गेंद, व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचे स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 25 रन। 47 रनों की अभी भी जरूरत है। सतीश, मिसाइल मैन, ओमकार, 2 खिलाड़ियों के बीच में कहां तक ये साझेदारी चलेगी, ये आने वाला समय ही फिलहाल बता पाएगा। मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर है, फील्डर आते हुए गेंद के नीचे, ओ एफर्ट लाजवाब था। ये कैच लेते तो बिल्कुल वो विकेट मिल सकती थी, लेकिन भाग्य का साथ मिला जहां पर 1 रन पूरा, 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 26। आमदार चषक 2025 ये देखिए स्क्रीन के ऊपर 40+ के लिए सिर्फ ₹1 एंट्री। प्रथम क्रमांक 10,000, द्वितीय 5,000 और मैन ऑफ द सीरीज के लिए रेफ्रिजरेटर फ्रिज, यानी कि ये शो मैच के लिए फ्री एंट्री और 10,000 और 5,000 इनाम और एक फ्रिज भी है उन्हें मैन ऑफ द सीरीज के लिए। लेकिन संकट में है इस वक्त, क्या ओमकार जय जयकार करेंगे? व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। बाला को आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर थोड़ा सा नाखून चबाते हुए, जानते हैं उनका विकेट गलती से गया और जो जाल बिछाया था उनके लिए उसमें वो फंसे पूरी तरीके से। अब क्या बाला आउट होने के बाद बाकी खिलाड़ियों में वो दमकम है या नहीं, वो आने वाला समय ही बता पाएगा। लेकिन अब तक की शिवशक्ति कड़ाव टीम की जो गेंदबाजी है ना, वो खतरनाक साबित हो रही है। इस बार चलिए खिलाड़ी थे मौजूद, लेकिन 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। इक्का दुक्का से फर्क नहीं गिरेगा शिवशक्ति 11 कड़ाव टीम के गेंदबाजों को, फर्क गिरेगा वहां पर स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम को। 16 गेंदों में 44 रनों की जरूरत है। जिस बड़े स्ट्रोक के लिए सतीश मिसाइल मैन जानी जाती है, क्या उनके बल्ले से मिसाइल निकलेगी, इनके बल्ले से रॉकेट निकलेंगे? क्या ये फिर कुशल गौरव लगातार उनके ऊपर दबाव बना कर रहेंगे? बोलो तैयार। तो फुल टॉस बॉल के ऊपर नहीं कुछ किया, बॉलर बैक ड्राइव ये गेंद थी। एक और डॉट बॉल की समाप्ति। क्या खूबसूरत गेंदबाजी का यहां पर प्रदर्शन दिखाते हुए मंगेश दादा पवाली, स्पॉन्सर्स बाय इस टीम के टी शर्ट्स देखते हैं उनके नाम से परिधान करती हुई टीम शिवशक्ति कड़ाव
तो एक तरफ सिद्धू हमारे देख सकते हैं चिंचपाड़ा के राजेंद्र केनी साहब, इनकी ओर से टी शर्ट इस टीम को भी स्पॉन्सरशिप किए गए। आजकल आप पूरी तरीके से देखते हैं हर एक का टीम ड्रेस कोड के साथ उतरती है। एक अच्छा दृश्य क्रिकेट के लिए हमें नजर आता है। 15 में 44 टैप करने का प्रयास, बड़े शॉट मार रहे हैं लेकिन संपर्क ठीक नहीं हो पा रहा है। अभी देवघरे गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक केवल मात्र एक ही रन मिलेगा। एक की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 29। 14 गेंदे और 14 गेंदों में 43 की जरूरत। ये लीजिए दादा सरकार, पंडरीनाथ शेठ फड़के साहब इनके सुपुत्र मंगेश शेठ को आप देख सकते हैं, साथ ही साथ राजेश शेठ काथारा किंग मेकर, ये दोनों वो बिल्कुल बिल्डर दुनिया के राजा मानुस। शॉट पुल करने का प्रयास, अब गेंद फील्डर गेंद के नीचे आते हुए, लेकिन बीट किया वो थोड़ा सा संभाल कर लॉन्ग लेग की तरफ गेंद अंतिम क्षणों में रोका। दूसरा मुकम्मल, तीसरा भी पूरा होता हुआ। एफर्ट लाजवाब था, भले ही गेंद ना रुकी हो लेकिन उनके एफर्ट के लिए 100% हम जरूर देंगे। 13 गेंदे 40 रनों की अभी भी जरूरत है। सोचो अगर दूसरा कोई खिलाड़ी होता तो वो सोचता जाने दीजिए, इतना टेंशन क्यों लेने का। लेकिन हर एक खिलाड़ी अपने टीम के लिए बहुत बड़ी मेहनत करता है। कुछ सीखना चाहिए इन खिलाड़ियों से। जब आप फील्डिंग करते हो तो फील्डिंग का एफर्ट बेहतरीन देना चाहिए। थोड़े से आड़े गिर पड़े फिर बैकअप के लिए भी उठे तुरंत, ये फिजिकल फिटनेस होता है। और ये लीजिए कवर, क्या बेहतरीन फील्डिंग, एक रन जरूर बचाया। ओ वाइड ऑफ स्टंप यॉर्कर, सटीक ठिकाने पर गेंद गिरी। ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त। 32 के ऊपर 1, 12 में चाहिए 40। 3 ओवर की समाप्ति के बाद ड्रिंक्स पानी जाएगा मैदान में। तब तक सुनते हैं इस आमदार ट्रॉफी राजेश शेठ कातारा इनके जन्मदिन के शुभ अवसर पर डीजे नितिन की धमाकेदार संगीत। किंग मेकर पंडरीनाथ शेठ फड़के साहब इनका संगीत स्क्रीन के ऊपर भी आपको नजर आते हुए भावपूर्ण श्रद्धांजलि। माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत चिपले, चेयरमैन फिगर हाई स्कूल और अध्यक्ष महाराष्ट्र बैलगाड़ा संगठन के दमदार नेतृत्व, बिल्कुल दादा सरकार ब्रांड आप देख सकते हैं। और आज भी हर समय उनकी यादों को हमेशा ताजा रखा जाता है, सिर्फ नाम ही काफी है। पंडरीनाथ शेठ फड़के साहब इनका ये स्क्रीन के ऊपर आपको बैनर नजर आता हुआ। तो 12 गेंदों में 40 रनों की जरूरत है। यहां पर शॉर्टेस्ट टीम मीटिंग आपको नजर आई। ड्रिंक्स था मैदान के अंदर, अब ड्रिंक्स समाप्त हो चुका है और ड्रिंक्स के बाद अब समीकरण 12 में चाहिए 40 रन। क्या ओमकार दहाड़ेंगे, उनकी होगी जय जयकार? क्या सतीश मिसाइल मैन ये रॉकेट अपने छोड़ेंगे या फिर गेंदबाज रोकने में कामयाब हो पाएंगे? फिलहाल दूर वाले छोर से बॉलिंग में परिवर्तन, बॉलर आप देख सकते हैं विक्रांत बॉलिंग मार पर आते हुए। 12 में चाहिए 40। फील्ड में कुछ परिवर्तन करने की यहां पर कोशिश करते हुए कुशल की ओर से। लॉन्ग ऑफ में एक खिलाड़ी केवल है और 2 है खिलाड़ी, माफ कीजिएगा, ऑफ साइड में एक डीप पॉइंट तैनात है। 12 में 40, यहां से इंटरवल आप चालू होगा। पहली गेंद के ऊपर लॉफ्टेड किया है, हवा का झोंका या देगा धोखा? एफर्ट लाजवाब लाजवाब, थोड़ा सा अंदर भी थे, कैच लेना चाहिए था लेकिन सिंगल के साथ यहां पर संतुष्ट है दोनों बल्लेबाज। ओमकार चाहते हैं कि सतीश बची हुई गेंद आप ही खेले, 1 रन मिलेगा। ये देखिए बॉलर आप देख सकते हैं विक्रांत, जहां पर काफी हवा में देर तक ये गेंद थी। और ये लीजिए एफर्ट लाजवाब था, रन रोके जरूर लेकिन कैच को पकड़ना चाहिए था। मिस टाइमिंग स्ट्रोक है, ये फंसा है जाल में। एक और तगड़ा विकेट, सतीश मैदान से बाहर।
संकेत 10 गेंदों में 39 रनों की आवश्यकता है। लक्ष्य बहुत दूर जाता हुआ, लगभग देखा जाए 10 गेंदों में 10 चौकों की जरूरत है। मन में एक ही टारगेट लेना पड़ेगा। जिस तरीके से सुरई टीम के बल्लेबाजों ने ठीक इसी तरह रनों की जरूरत है। तो लगातार 3 छक्के दागे, लग रहा था मैच पे वापसी करेंगे, लेकिन फिर कमबैक किया नेवालीपाड़ा टीम के गेंदबाजों ने, लाजवाब वापसी, और वहां पर 16 रनों से वो मैच गंवाना पड़ा जय दुर्गा 11 सुरई टीम को। चलिए नेक्स्ट मैच मोरिया 11 प्लस पे टीम के कप्तान टॉस बॉक्स में आइए। इसमें से जो जीतेगा वो तुरंत आपके खिलाफ खेलेगा, और सीधा जो जीतेगा सुपर 10 राजेश शेठ कातारा इनके जन्मदिन के शुभ अवसर पर 2 तारीख पर यहां पर नजर आएंगे। फुल टॉस बॉल के ऊपर प्रहार करना चाहते थे, लेकिन नहीं तब्दील कर पाए। बड़े शॉट में केवल 2 ही रन मिलेंगे, 2 रन जाएंगे, फर्क गिरेगा नहीं वहां पर शिव शक्ति 11 कड़ाव टीम को। वैसे दोनों टीमों के बीच में कई सारे मुकाबले हुए। चिंचपाड़ा टीम ने कभी परास्त किया है, तो कभी कड़ाव टीम ने चिंचपाड़ा को परास्त किया है। अच्छी टीमों को फाइट देने की क्षमता हमेशा रखती है। पिछले साल भी आई थी, लेकिन पिछले साल मेरे ख्याल से कानपुर के खिलाफ ही ना हार का सामना करना पड़ा था। 14 में कुछ 20 नहीं निकले थे, लेकिन इस सीजन में उन्होंने इंप्रूव किया। ओ ये थोड़ा सा आलसी क्रिकेट रन है, इसका मतलब ये मत समझिए कि आप मैच में हो, क्योंकि खेल है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती मेरे भाई। 4 रन। गुरु इनको आपको स्क्रीन के ऊपर नजर आते हुए डबल हिंद के श्री पकासु श्री महागुरु एमडी गढ़ सर। वो अच्छी गेंद, इस बार मौका दिया था आपके पास, रन चालू हुए थे, मोमेंटम चालू हुआ था, मोमेंट को तोड़ा था, लेकिन क्या फायदा नहीं मिला वहां पर संकेत को। डॉट बॉल की समाप्ति। 7 गेंदें 33 रनों की फिलहाल आवश्यकता है, यानी कि 7 गेंदों में वहां पर 5 छक्कों की जरूरत है। बढ़िया बॉलिंग, सारे के सारी गेंदें ऑफ स्टंप से हमने देखी, और ये भी यहां पर फिंगर रोल खेलते हुए, लेकिन इस बार ऑफ स्टंप से बाहर। व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 40 के ऊपर। अब 7 गेंदों में चाहिए 32 की जरूरत, यानी कि लगभग मुकाबला जो है वो थोड़ा सा मुकाबला छूटता हुआ स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा के खिलाड़ियों की तरफ से कमबैक किया है। गेंदबाजी लाजवाब रही। एन मौके पर आकर मिडल ऑर्डर्स में भावेश गायकवाड़ ने तूफानी शुरुआत दी। 13 गेंदों में 34 नंबर 5 के पोजीशन पर वो बल्लेबाजी करने के लिए आए थे। जड़ में डाला इस गेंद को, फील्डर है मौजूद, कोई रन नहीं मिलेगा। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 40 रन, 6 में चाहिए 32, 5 छक्के, 1 डबल की जरूरत। ये कि अपने टी शर्ट्स के पीछे अपने माता का नाम हमेशा रखा जाता है, और ये हमें देखने को मिला है शिव शक्ति कड़ाव टीम के खिलाड़ियों की ओर से। नंबर 8 की जर्सी, माता जी का नाम है उनका वसुधा, और अपने निश्चित तौर पर माँ बाप के संस्कार देख सकते हैं पूरी तरीके से इन खिलाड़ियों के ऊपर। टॉप ट्रैकर की बॉल, सिंगल नहीं लेना चाहते हैं शायद। ओमकार खेलिए आप पूरी की पूरी गेंदें। अब यहाँ पर मुकाबला पूरी तरीके से खुला हो चुका है। दर्शन है बॉलिंग मार पर, यानी कि अब 5 गेंदें बची, और 5 गेंदों में फिलहाल 32 रनों की जरूरत है। दर्शन बॉलिंग मार पर आते हुए इस बार गैप ढूंढने की कोशिश, सिंगल ही मिलेगा। अब केवल मैच में औपचारिकता ही बची है। ये मैच आप एक तरफा नजर आता हुआ। बाला ने शुरुआत जबरदस्त दी थी, पहली गेंद के ऊपर बड़ा हिट आया, उसके बाद बाला लौटे जल्दी, लेकिन आप यहां पर काम तमाम करते हुए बाकी के गेंदबाज, ऐसा लग रहा था सतीश मिसाइल मैन तूफानी बल्लेबाजी करेंगे। ओमकार ने भी छक्का जरूर दागा, लेकिन उन्होंने भी 8 गेंदें खेली। फुल टॉस बॉल, लॉन्ग ऑन की तरफ खेला हुआ स्ट्रोक, अभी गेंद के नीचे
पहुंच में नहीं, गेंद सीमा पार 4 रन। सत्ताईस रनों की अभी भी दूरी है, बहुत लंबे अंतर का यहां पर मार्जिन नजर आता हुआ। जड़ में डालने की कोशिश, ऑन साइड में फील्डर, 2 खिलाड़ी जरूर आते हुए। अच्छी फील्डिंग, पहले एक्शन में गेंद को रफ्तार के साथ चीते के दौड़ लगाते हुए उठाया। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 46। 2 गेंदें 26 रनों की फिलहाल आवश्यकता है। आखिरी 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आएंगे तो फिर ठीक ठाक 58-60 का टारगेट चेस कर सकती थी। 72 का लक्ष्य भी इनके सामने बड़ा नहीं था, लेकिन इस टारगेट को बड़ा बनाया उनके गेंदबाजों ने। अच्छी फील्डिंग अभी के द्वारा, 1 रन वहां पर पूरा। लास्ट बॉल ऑफ दिस मैच, यानी कि लगभग भावेश गायकवाड ठरलेत। भावेश यावं ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी।